हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ANB अकॅडमी। आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद भरती 2023, ग्रामसेवक, कृषी विभाग, आरोग्य सेवक व सेविका यावर काही संभाव्य प्रश्न असे आपण एकूण 50 टॉप प्रश्न घेणार आहोत, जे की मागील 5 वर्षांमध्ये वारंवार विचारण्यात आलेले आहेत। तर सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला। राज्यपाल कोणाचे प्रतिनिधी म्हणून काम पाहतात? तर याचं उत्तर आहे पर्याय 1 राष्ट्रपतीचे। पुढचा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाच्या पहिला महिला न्यायाधीश कोण? तर याचं उत्तर आहे पर्याय 2 फातिमा बीबी। पुढचा प्रश्न घेऊया। राज्यपालाला खालीलपैकी कोण शपथ देतो? आणि याचं उत्तर आहे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे शपथ देतात। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीनुसार त्यांचा योग्य क्रम लावायचा आहे आपल्याला। तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। म्हणजेच कसा येणार योग्य क्रम? पहिल्यांदा यशवंतराव चव्हाण, मग मारुतराव कन्नमवार, मग वसंतराव नाईक आणि शेवटी शंकरराव चव्हाण। पुढील प्रश्न घेऊया। सार्क म्हणजे काय? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रादेशिक सहकार्यासाठी दक्षिण आशियाई राष्ट्रांची संघटना म्हणजेच सार्क होय। पुढचा प्रश्न, 26 जानेवारी हा दिवस भारतात डॅश साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो। पुढचा प्रश्न घेऊया। भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? हा सगळ्यात सोपा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आहे पंडित नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशातून लोकसभेवर सर्वाधिक सदस्य पाठवल्या जातात? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दिल्ली। पुढचा प्रश्न घेऊया। सूर्याभोवती पूर्ण चक्कर मारायला खालीलपैकी कोणत्या ग्रहाला सर्वाधिक कालावधी लागेल? आणि याचं उत्तर आहे गुरु। पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय महिला दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे 8 मार्च पर्याय क्रमांक 4। हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो। पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नाशिक येथे। औरंगाबाद जिल्ह्यात डॅश येथे पक्षी अभयारण्य आहे? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जायकवाडी येथे। पुढचा प्रश्न, कोरकू आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आहे? आणि याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 अमरावती येथे। पुढचा प्रश्न, एका रेखावृत्तात सूर्यासमोरून जाण्यास किती मिनिटे लागतात? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 4 मिनिटे लागतात। पुढचा प्रश्न, त्वचेला काळा रंग कशामुळे येतो? आता प्रत्येकाची स्किन अशी काळी, कुणाची मध्यम, सावळी, अक्का, अशी गोरी, गव्हाळ रंग अशा वेगवेगळ्या प्रकारची स्किन असते। तर त्वचेला जो काळा रंग येतो प्रामुख्याने कोणत्या पदार्थामुळे येतो? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मेलॅनिन हा सबस्टन्स शरीरात असतो आणि त्या मेलॅनिनमुळे त्वचेला काळा रंग येतो। पुढचा प्रश्न घेऊया। मानवाच्या शरीरात एकूण किती गुणसूत्रे असतात किंवा डॅश क्रोमोझोम असतात? तर याचं उत्तर आहे 46 म्हणजे 46 गुणसूत्रे असतात। असे 23 पेअर्स असतात म्हणजेच 46 गुणसूत्रे असतात। पुढचा प्रश्न, प्रौढ माणसाच्या शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण प्रति 100 मिलीलिटर रक्तात किती असते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 14 ग्राम एवढे। पुढचा प्रश्न, मानवी शरीरातील सर्वात लहान कार्यरत घटक कोणता? सर्वात लहान घटक कोणता आहे? तर याचा उत्तर असणार आहे पेशी, कारण मानवाचं शरीर हे पेशींपासून बनलेलं आहे, त्यालाच आपण सेल असे म्हणतो। यालाच स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम असं म्हटलं जातं। म्हणून सेलपासनं पेशीपासूनच आपले शरीराची रचना झालेली आहे, म्हणून सर्वात लहान घटक हे काय राहणार आहे? पेशी म्हणजे सेल। पुढचा प्रश्न घेऊया। रक्तदाब मोजण्याचे साधन कोणते आहे? ब्लड प्रेशर किंवा रक्तदाब मोजण्याचे साधन कोणते आहे? तर इन्स्ट्रुमेंट जे आहे त्याला आपण म्हणतो स्फिग्मोमॅनोमीटर पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न, डॅश रोगामुळे नेत्रपटल अपारदर्शक होते? म्हणजे आपल्याला दिसत नाही,
तर याचं उत्तर आहे काचबिंदू. याच्यामुळे, या रोगामुळे नेत्रपटल हे अपारदर्शक होते. पारदर्शक म्हणजे ट्रान्सपरंट आणि नाही म्हणजे अपारदर्शक. पुढचा प्रश्न, मलेरियाचा प्रादुर्भाव कोणत्या आधी जीवापासून होतो, कोणत्या बॅक्टेरियापासून होतो? तर याचं उत्तर असणार आहे प्लाझ्मोडियम, पर्याय क्रमांक 2. याच्यामुळे आपल्याला मलेरिया हा आजार होतो. मायकोबॅक्टेरियम या जीवाणूमुळे कोणता आजार होतो? या बॅक्टेरियामुळे कोणता आजार होतो? तर याचं उत्तर आहे क्षय हा आजार होतो. पुढील प्रश्न घेऊ. पुढीलपैकी कोणत्या रोगाची लस तोंडाने दिली जाते? तर याचं उत्तर आहे पोलिओ ही लस जी आहे तोंडाद्वारे दिली जाते. पुढचा प्रश्न घेऊया. टायफॉईडचे रोगजंतू डॅश आकाराचे असतात? आता याचं उत्तर आहे दंडाकृती या आकाराचे टायफॉईडचे रोगजंतू असतात. पुढचा प्रश्न, एकात्मिक बाल विकास सेवा योजना कोणत्या साली सुरू झाली? एकात्मिक बाल विकास योजना, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1975 रोजी सुरू झालेली आहे. पुढचा प्रश्न, जीवनसत्व अभाव प्रतिबंधक कार्यक्रम अंतर्गत 6 वर्षाखालील मुलामुलींना दर डॅश महिन्याला अजीवनसत्वाचा डोस दिला जातो? अजीवनसत्व 6 वर्षाच्या खालील मुलामुलींना दर किती महिन्याला दिला जातो असा प्रश्न विचारलेला आहे. तर याचं उत्तर आहे दर 6 महिन्याला दिला जातो. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, डाळी व कडधान्य प्रथिनांचे प्रमाण किती टक्के असते? आपण म्हणतो सहसा डाळी खाल्ल्या पाहिजे, कडधान्य खाल्ले पाहिजे, म्हणजेच प्रोटीन आपल्याला भरपूर प्रमाणात मिळतात, त्यालाच प्रथिने असं म्हणतो आपण. तर हे किती टक्के आपल्याला मिळतं? तर 20 ते 25% एवढं याचं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, पालेभाज्यात जीवनसत्व डॅश हे कॅरोटीन या द्रव्याच्या स्वरूपात असते आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अच्या स्वरूपात असते. पुढचा प्रश्न, सर्वात जास्त क जीवनसत्व कशातून मिळते? क जीवनसत्व कशातून मिळतं आणि याचं उत्तर आहे आवळा. पुढील प्रश्न, कॅल्शियमची मानवी शरीराला गरज का असते? आता कॅल्शियम आपल्याला कशासाठी पाहिजे हे विचारलेलं आहे. तर याचं उत्तर असणार आहे 1 व 2 बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4, 1 म्हणजे हाडे आणि दात याच्या निर्मिती होण्यासाठी आणि 2 म्हणजे रक्त गोठण्यासाठी. हे दोन्ही उत्तरं बरोबर आहेत. पुढचा प्रश्न, लोहाच्या कमतरतेमुळे डॅश हा रोग होतो? लोह जर नसेल शरीरामध्ये, ज्याला आपण आयरन म्हणतो, ते जर नसेल तर काय, कोणता आजार होतो? तर याचा उत्तर आहे रक्तक्षय. पर्याय क्रमांक 3, म्हणजे त्याला ॲनिमिया असं म्हणतो आपण इंग्लिशमध्ये. पुढचा प्रश्न, भारतातील कोणत्या राज्यात गलगंड हा एक सामाजिक आरोग्याचा प्रश्न आहे? तर याचं उत्तर आहे काश्मीर व आसाम. पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न घेऊया. अजीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता आजार होतो? आता हा प्रश्न सोपाच आहे. याचं उत्तर असणार आहे रात आंधळेपणा. पुढचा प्रश्न, खरूज जे गचकरण ज्याला आपण म्हणजे खाज सुटती त्वचेला, तर खरूज हा रोग कशा डॅशचा रोग असून खरजेच्या किड्यामुळे होतो? तर खरूज हा काय आहे? त्वचेचा रोग आहे, त्वचा खाजती. पुढचा प्रश्न, DPT या त्रिगुणी लसीमध्ये कोणत्या लसीचा समावेश होत नाही? DPT ही त्रिगुणी लसीमध्ये कोणत्या लसीचा समावेश होत नाही? तर याचं उत्तर आहे हगवण याचा समावेश DPT मध्ये होत नाही. पुढचा प्रश्न, ब्लिचिंग पावडर कशासाठी वापरलं जातं? तर पाण्याचे निर्जंतुकीकरण करणे यासाठी याचा वापर केला जातो. पुढचा प्रश्न घेऊया. जगातून कोणत्या रोगाने 100% निर्मूलन झालेले आहे? जगातच हा रोग नाही आहे, तर देवी हा रोग समूळ नष्ट झाला आहे, म्हणजे जगामध्ये 100% त्याच्यातून निर्मूलन झालेलं आहे. पुढचा प्रश्न, जगात सर्वप्रथम कोणत्या देशाने कुटुंब नियोजन कार्यक्रम सर्वप्रथम सुरू केलेला आहे? तर याचं उत्तर आहे भारत या देशामध्ये. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र शासनाने कोणत्या सालापर्यंत सर्वांसाठी आरोग्य हे उद्दिष्ट ठरविले होते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1991. भारतात
कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम कोणत्या वर्षापासून राबविला जात आहे? तर याचं उत्तर आहे 1955. पुढचा प्रश्न घेऊया. डॉट्स हे औषध कोणत्या आजाराच्या उपचारासाठी वापरले जात आहे? आणि याचं उत्तर आहे क्षय रोग. पुढील प्रश्न, रेबीज हा आजार डॅश प्राणी चावल्यामुळे होतो? तर याचं उत्तर आहे कुत्रा. कुत्रा चावल्यामुळे रेबीज हा आजार होतो आणि बऱ्याच वेळा पेशंट हात दगावल्या जातो ज्याला हा कुत्रा चावला आणि आजार झाला, रेबीज हा आजार. पुढचा प्रश्न, भारतातील पहिली महिला डॉक्टर कोण? तर याचं उत्तर आहे आनंदीबाई. पर्याय क्रमांक 2 आनंदीबाई जोशी. पुढील प्रश्न, राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 पुणे येथे आहे एड्स संशोधन केंद्र. पुढचा प्रश्न, शालेय आरोग्य कार्यक्रमात कोणत्या वर्गातील विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी केली जाते? तर 1ली ते 4थी या वर्गातल्या मुलांची आरोग्य तपासणी केली जाते. पुढचा प्रश्न, कोणत्या गटाचे रक्त सर्व व्यक्तींना चालते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ओ गटाचे रक्त सर्व व्यक्तींना चालते. जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कोणत्या साली झाली? तर याचं उत्तर असणार आहे 1948 पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, रक्तगटाचा शोध कोणी लावलाय? तर याचं उत्तर असणार आहे कार्ले लँडस्टायनर. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर असणार आहे. रक्तगटाचा शोध यांनी लावलेला आहे कार्ल लँडस्टायनर. पुढचा प्रश्न घेऊया. मानवी शरीरात साधारणतः डॅश लिटर रक्त असतं? हा प्रश्न वारंवार विचारला जातो, तर इम्पॉर्टंट म्हणून नोंद करून ठेवा. तर मानवी शरीरात 5 लिटर, साधारणतः 5 लिटर रक्त असतं. पुढचा प्रश्न, शेवटचा प्रश्न, 50वा प्रश्न घेणार आहोत. जागतिक एड्स नियंत्रण दिन म्हणून कोणता दिन पाळला जातो? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1 डिसेंबर. तर अशा प्रकारे आपण जिल्हा परिषद भरती 2023साठी ग्रामसेवक, कृषी विभाग, आरोग्य सेवक सेविका यासाठी वारंवार विचारले गेलेले टॉप 50 प्रश्न म्हणजेच 50 प्रश्न आपण घेतलेले आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.